ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. होय, होय, न्यू पार्ट. निवित इवा. हं. पार्ट आहे 16. तर इवा थँक यू बोलते आणि कॉल कट करते. मंडे दुपारी 2:45 वाजता शाह कन्स्ट्रक्शन्स ऑफिस इवा निवितच्या ऑफिस बिल्डिंगमध्ये पोहोचली आणि भीतीमुळे कुठेतरी इवाची हार्टबीट खूप वाढली होती. तसंच जाऊन रिसेप्शनवर इन्फॉर्म करते. तर निवितच्या कॅबिनमध्ये जायला सांगतात. निवा जाते, एक दीर्घ श्वास घेते आणि डोअर नॉक करते. तर निवित लॅपटॉपवर काम करतच कम इन बोलतो. इवा आत येते. तर निवित वर बघतो. तर इवा दिसताच अगदी नॉर्मलच वागत असतो. सिम्पली चेअरकडे हात दाखवत बोलतो, "प्लीज बसा." इवा बसते. दोघांची नजरानजर झाली आणि निवित दुसऱ्याच सेकंडला लॅपटॉपकडे बघत बोलतो, "हां, बोला. काय बोलायचं होतं?" तर इवा बोलायला स्टार्ट करते. तसंच निवित लॅपटॉपवरून लक्ष काढून इवाकडे लक्ष देतो पूर्ण 100% आणि मग इवा बोलते, "मला आज सकाळी एक प्रपोजल मिळाला मेहता ग्रुपकडून." तर निवितच्या लगेच लक्षात आलं, की मेहता ग्रुप आधी त्याचा कॉम्पिटिटर होता, पण आता कुठेतरी त्यांची मुलगी आली कॅनडावरून. त्यामुळे बिझनेस अलायन्स बनवायचं बोलत होते, निवितच्या पप्पाजवळ. तर इवा बोलते, "पुढे?" तर त्यांना मार्केटिंग कॅम्पेन हवा आहे. खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्यांनी स्पेसिफिकली माझं नाव विचारलं आहे. तर निवित बोलतो, "हां, मग पुढे?" तर इवा सांगते, "आता पुढे माझ्या कंपनीला हा प्रोजेक्ट घ्यायचा आहे." अच्छा. फायनान्शियली हे खूप मोठं आहे, करिअरसाठी पण. तर निवित एकदम शांतच असतो आणि चेहऱ्यावर कुठलेही हावभाव नसतात. खूप नॉर्मल असल्याचं दाखवत असतो आणि तसंच इवाला विचारतो, "मग पुढे तुम्ही काय ठरवलंय? काय करणार आहात तुम्ही?" "सांग इवा." तर इवा बोलते, "मी अजून काही डिसाईड केलं नाहीये, म्हणून तुम्हाला भेटायला आली आहे, म्हणजे तुमच्याशी या विषयावर बोलायला." तर निवित डायरेक्ट बोलतो, "हे बघा, मिस अधिकारी, हे बिझनेस डिसिजन आहे आणि याबद्दल माझ्याशी डिस्कस करून निर्णय घेणं हे मला योग्य वाटत नाही. सो तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्हाला करायला हवं." इवाला हे ऐकून चांगलाच धक्का बसला. तर इवा स्वतःला सांभाळत पुढे बोलते, "मिस्टर शाह, मी तुमच्याशी बोलते कारण मला तुमचं मत महत्त्वाचं आहे आणि मला हे फक्त बिझनेस नाही वाटत." तर निवित लगेच विचारतो, "तर मग काय वाटतं तुम्हाला? काय आहे?" तर इवा बोलते, "हे मला स्पष्ट सांगता नाही येत, पण आहे काहीतरी जे तुम्हालाही माहिती असेल." तर निवित उठतो आणि विंडोजवळ उभा राहून बाहेर बघत बोलतो, "हे बघा मिस अधिकारी, मेहता ग्रुप हा माझा खूप आधीपासूनच कॉम्पिटिटर होता, पण त्यांची मुलगी आता कॅनडावरून परत आली आणि ती सुद्धा बिझनेसमध्येच आहे. तर ते माझ्या पप्पाला बोलत होते निवित सोबत बिझनेस अलायन्स करायचं बघू पुढे काय होतं, पण तुम्ही हा प्रोजेक्ट घ्या. करिअर बघा कारण तुम्ही हे डिझर्व्ह करता आणि यात मी तुम्हाला अडवणार नाहीये." इवा थोडी स्ट्रिक्ट आवाजातच बोलते, "मिस्टर शाह, मी तुम्हाला अडवायला विचारत नाहीये. तुमचं मत विचारत आहे मी." तर निवित तसंच इवाकडे टर्न होत बोलतो, "माझं मत? ओके, सो माझं मत असं आहे, की बिझनेस आणि पर्सनल मिक्स करायला नको. तुम्ही तुमचा प्रोफेशनल डिसिजन घ्या आणि आपलं काल जे काही झालं ते वेगळं आहे." आणि मग इवा उठत बोलते, "ठीक आहे, समजलं मला. थँक यू फॉर युअर टाईम." आणि बाहेर जाऊ लागली. बापरे! किती हर्ट झाली इवा. तर इवाच्या डोळ्यात पाणी आलं हे निवितला कळलं होतं, तर तसंच इवाला बोलतो, "थांबा." डोअरजवळ इवा थांबते, तर निवित बोलतो, "हे बघा, हे असं त्रास करून घेऊ नका. बिझनेसमध्ये जेवढं होईल तेवढं स्ट्रिक्ट आणि स्ट्राँग राहायचं." तर इवा हो बोलते आणि तसंच बाहेर चालली जाते. आणि निवितच्या मनात घरच्यांचे सकाळचे शब्द फिरत होते. ते म्हणजे कल्चरल डिफरन्सेस आणि यशवी गुजराती आहे आणि मेहता ग्रुप आजपर्यंत कॉम्पिटिटर होते, पण आत्ता निवित सोबतच बिझनेस अलायन्सेसबद्दल बोलले, एक्सेट्रा, एक्सेट्रा. काय होईल पुढे? ओह माय गॉड! इवाचं मन खूप भरून आलं होतं, ज्यामुळे ती बाहेर येताच रडून घेते. आणि मग संध्याकाळी 5:30 वाजता इवाच्या घरी दादरला. इवा घरी आली. रडून चेहरा पूर्ण डल वाटत होता. तर इवाला रूममध्ये जाताना स्नेहल बघतात आणि तसंच बोलतात, "आलं माझं बाळ. इवा, आज तुझ्या आवडीचं काहीतरी करण्याचा विचार सुरू आहे. तर काय करू सांगशील का मला?" तर इवा तसंच आपल्या रूमकडे बघत बोलते, "काही नको करू मम्मा. मला झोप आली आहे, सो मी झोपते आहे." बापरे! तर स्नेहल लगेच इवाजवळ येतात आणि विचारतात, की "काय गं, काय झालं? आणि तुझा चेहरा का असा दिसत आहे? बरं नाहीये का बाळा तुला?" तर इवाला इमोशन्स कंट्रोल होत नाही आणि तसंच आपल्या मम्माला हग करून रडू लागते. आणि ते तसंच इवाला शांत करत विचारत असतात, की "काय झालं इवा? अगं तू रडत का आहेस? सांग मला काय झालं? इवा प्लीज शांत हो आधी आणि सांग मला काय झालं? का इतकी रडत आहेस? ऑफिसमध्ये काही झालं का? कोणी काही बोललं का तुला? बोल ना बाळा, मला सांग ना तू."
"हां? काय झालंय?" तर इवा तसंच थोडी शांत होत सांगते, की "मम्मा माझं काही चुकलं का गं? त्या निवेदवर विश्वास करून कुठेतरी खूप जास्त फसल्यासारखं वाटत आहे मला. असा कसा वागू शकतो तो? सोड ना, जाऊ दे. माझीच अपेक्षा जास्त असेल म्हणून कदाचित मला इतका त्रास होत आहे." तर स्नेहल विचारतात, "अगं पण नक्की काय झालंय? प्लीज मला क्लिअर काही ते सांगशील का? मला समजेल असं बोल." तर इवा सांगते, "सगळं ऑफिसला गेली, त्यानंतर आलो काय बोलला, मग त्यानंतर कॉल झालं निवीदसोबत, मग निवीदच्या ऑफिसला गेली आणि मग ऑफिसमध्ये दोघांचं बोलणं झालं हे सर्व. आणि अयांश पण दारात उभा राहून ऐकून घेतो. हेच सगळं." स्नेहल बोलतात, "इवा मला असं वाटत आहे निवीदच्या मनात काहीतरी असेल त्या मेहताच्या मुलीबद्दल. आणि शेवटी ती गुजराती आहे म्हटल्यावर पुन्हा जास्त त्याला चांगलं वाटत असेल. पण बाळा तू एवढा विचार करू नको, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. असं बोलतात ना, मग तू पण यावर विश्वास ठेव आणि शांत हो आता." बघ, तो रडून चेहरा कसा झाला पूर्ण. अयान्श येतो आत आणि बोलतो, "मला असं वाटतं निवीदच्या मनात काहीतरी वेगळं आहे कारण असेल. जेवढं मी ऐकलं आहे ताई तुझ्याकडून त्यावरून, तरी तो असा फसवणूक करून जाणारा मुलगा नाही वाटला मला. काहीतरी वेगळं कारण असू शकतं." हां, तेच तर. तर स्नेहल बोलतात, "तू शांत बस. तू लहान आहेस अजून आणि तुला नाही कळणार यातलं काही. तो कसाही असला तरी जे वागला आहे आज त्यावरून तरी हेच दिसत आहे, की त्याला एवढं काही नाही वाटत इवाबद्दल, जेवढं इवाला त्याच्याबद्दल वाटत आहे." हां, ते पण खरं आहे. तर हे सर्व बोलणं सुरू असताना इवाच्या डोक्यात एकच सुरू असतं, ते म्हणजे अयान्सचं बोलणं. लाइक इवा आपल्या मम्माचं बोलणं ऐकून तसंच काही विचार करत होती. पण आता अयांश जे काही बोलला, त्यामुळे इवा कन्फ्यूज्ड होत विचारात पडते, की अयांश बोलला तसंच असेल का खरंच काही? की मी परत चांगला विचार करून फसणार आहे इथे? नक्की काय? सो मग स्नेहल विचारतात, "आता काय करते मग त्या मेहता ग्रुपच्या प्रपोजलबद्दल?" इवा डोळे पुसून घेत बोलते, "मला नाही माहिती, पण प्रोफेशनली बघते म्हटलं, की ही अपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे. करियर ग्रोथ आहे यात. पण पण तो निवेद." तर स्नेहल बोलतात, "एवा बेटा हे बघ, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुझं करियर, तुझं आयुष्य हे तुझं पर्सनल आहे. मग तो निवीत असो किंवा कोणीही असो, तुझ्या करिअरमध्ये अडथळा नाही आणू शकत. जर त्याला खरंच काहीतरी वाटत असेल, जसं तुला वाटतंय, तर तो येईल, बोलेल तुझ्याशी आणि तुला यात स्वतःचा बिझनेस आणि कॉम्पिटिशन न बघता सपोर्ट करेल." हां, खरं आहे. तर इवा बोलते, "पण मम्मा तो मला छानच बोलला, की टेन्शन घेऊ नका आणि माझा डिसिजन मलाच घे बोलला. मेहता ग्रुप त्याचा कॉम्पिटिटर आहे, पण तोच आता बिझनेस अलायन्स करायचा बोलत आहे. कदाचित मला वाटतं त्याची मुलगीच तिच्या पप्पाला मीन्स मिस्टर मेहताला बोलली असेल असं काहीतरी. गुजराती आहेत तर मे बी तिचा वेगळा काही विचार असेल. पण या मेहता ग्रुपला हे नाही माहिती, की मी निवेदसोबत किती चांगला पर्सनल बॉन्ड क्रिएट करून आहे." करेक्ट. तर अयांश बोलतो, "हे सगळं बरोबर आहे ताई आणि निविद तुला बोलला आहे ना, की तुझा निर्णय तूच घे. मग तू घे हा प्रोजेक्ट आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. इतकी मोठी ग्रोथ असंच सहज कोणाला मिळत नाही. ही संधी तुझ्याकडे चालून आली आहे, सो तू हा प्रोजेक्ट घ्यायला हवं. आणि जर हा प्रोजेक्ट घेतल्यानंतर निविदचं वागणं बोलणं बदललं, तर नक्कीच त्याला नाही आवडलं तुझं हे प्रोजेक्ट घेणं, हे दिसून येईल आणि हेही क्लिअर होईल, की त्याला तुझ्यापेक्षा जास्त त्याचा बिझनेस महत्त्वाचा आहे." हं. इवा सगळं ऐकते आणि मनात विचारही करते, पण तिचं मन तयारच होत नसते मेहता ग्रुपचा प्रोजेक्ट घ्यायला. आणि इतक्यात येतो आलोकचा मेसेज, "इवा, तुझं डिसिजन?" त्यांना आज रात्री 8 पर्यंत आन्सर हवा आहे. तर इवा लगेच टाईम बघते, तर तेव्हा वाजलेले असतात 5:15 म्हणजे इवाकडे राहिला आहे 1 तास 45 मिनिटे. तर इवा तसंच रिप्लाय टाइप करते, "मी थोडा विचार करते आणि सांगते 8च्या आधी." देन इवा चालली जाते रूममध्ये. बापरे! काय करेल आता इवा? काय कोणास ठाऊक? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओहो! पार्ट 17 मध्ये बघणार आहे आपण आता इवा आता पुढे काय विचार करते आणि या प्रोजेक्टचा काय निर्णय घेते आणि निविदसोबत जे बोलणं दुपारी झालं त्याबद्दल इवाची साईड समजली. पण निविदची साईड काय असेल? कसा असेल निविद? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.